Hey everyone, you can transform your English from basic to advanced to watching this video. It's important video for every English learner. So you can say first basic sentence is I am tired. I am tired means मी थकलेला आहे इन मराठी लँग्वेज. आणि हेच आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो. म्हणजे इंग्लिशमध्ये हे अशा पद्धतीने होणार आहे. आय एम कम्प्लिटली एक्झॉस्टेड. आय एम कम्प्लिटली एक्झॉस्टेड म्हणजेच मी खूप थकलेला आहे. या पद्धतीने हे वाक्य होईल. म्हणजेच मी खूप थकलेला आहे. त्यानंतरचं आय एम व्हेरी हॅप्पी हे वाक्य जर तुम्हाला ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये जर करायचं असेल तर आय एम एक्स्ट्रीमली डिलायटेड. आय एम एक्स्ट्रीमली डिलायटेड म्हणजेच मी खूप आनंदी आहे. डिलायटेड या शब्दाचा अर्थ खूप आनंदित असणे असा होतो. त्यानंतरचं सेंटेन्स पाहू आपण. आय एम बिझी. आय एम बिझी म्हणजेच मी खूप व्यस्त आहे. आणि बिझी म्हणजे व्यस्त असणे असा अर्थ होतो. हेच आपण ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये वाक्य करू. आय एम ऑक्युपाईड ॲट द मोमेंट. आय एम ऑक्युपाईड ॲट द मोमेंट म्हणजेच मी सध्या व्यस्त आहे असा याचा अर्थ होतो. मोमेंट म्हटलं म्हणजे यावेळी किंवा या क्षणाला मोमेंट या शब्दाचा अर्थ होतो. त्यानंतरचं सेंटेन्स पहा. आय फॉरगोट. फॉरगोट म्हणजेच विसरणे होते. म्हणजेच मी विसरलो. आणि हेच तुम्ही ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये इट स्लिप माय माइंड म्हणजेच माझ्या लक्षात राहिलं नाही. म्हणजेच माझ्या लक्षात राहिलं नाही असा याचा अर्थ होतो. त्यानंतरचं सेंटेन्स आय विल ट्राय माय बेस्ट. आय विल ट्राय माय बेस्ट हेच तुम्ही ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये वाक्य म्हणू शकता. आय विल गिव्ह इट माय ऑटमोस्ट. आय विल गिव्ह इट माय ऑटमोस्ट अशा पद्धतीनं वाक्य होईल. म्हणजेच मी माझ्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करेल हा मराठीमध्ये त्याचा मिनिंग होतो. म्हणजेच मी माझ्या पद्धतीने एक प्रकारे तुम्ही असं म्हटलं तरी चालेल की मी माझ्यानुसार चांगल्यात चांगले जे प्रयत्न आहे ते करेल असा त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो. त्यानंतरचं वाक्य आय अंडरस्टँड. अंडरस्टँड म्हणजे समजणे होते. आणि ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये हेच वाक्य जर म्हणायचं असेल तर आय गॉट युअर पॉईंट म्हणजेच मला समजलं. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, कोणता पॉईंट्स म्हणायचा आहे ते मला कळलेलं आहे असाच त्याचा या वाक्याचा अर्थ होतो. त्यानंतरचं अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे आय डोंट नो. आय डोंट नो म्हणजेच मला माहीत नाही. आणि हे ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये या पद्धतीने होईल. आय हॅव नो आयडिया. आय हॅव नो आयडिया म्हणजेच मला कल्पना नाही. तुम्ही मराठीमध्ये हे वाक्य म्हणू शकता. मला माहीत नाही किंवा मला कल्पना नाही. आयडिया म्हणजेच होती कल्पना. नो म्हणजेच होती माहीत असणे. त्यानंतरचं महत्त्वाचं सेंटेन्स आहे आय एम कमिंग. आय एम कमिंग. कमिंग म्हणजे येणे किंवा येत असणे. कारण इट इज इन कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. सो दॅट्स वाय दिस इज फोर फॉर्म ऑफ वर्ब इज कमिंग. आणि हेच वाक्य जर तुम्हाला ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल आय एम ऑन माय वे. आय एम ऑन माय वे म्हणजेच मी येत आहे. आय एम कमिंगचा अर्थ काय होते मी येत आहे. आणि आय एम ऑन माय वे म्हणजेच मी माझ्या रस्त्याने आहे. याचा अर्थसुद्धा मी येत आहे किंवा मी माझ्या रस्त्यानं आहे हाच होतो. म्हणून ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये आय एम ऑन माय वे अशा पद्धतीनं वाक्य होईल. त्यानंतरचं वाक्य वेट अ मिनिट. वेट अ मिनिट याचा अर्थ होते थोडा वेळ थांबा किंवा 1 मिनिट थांबा किंवा 1 क्षण थांबा. आणि ॲडव्हान्स इंग्लिशमध्ये वाक्य या पद्धतीने होणार आहे होल्ड ऑन फॉर मोमेंट. मोमेंट म्हणजेच क्षण असा मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो. त्यानंतरचं अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट म्हणजेच महत्त्वाचं. म्हणजेच हे अत्यंत महत्त्वाचं आहे. यू कॅन से इन ॲडव्हान्स इंग्लिश इट्स ॲब्सोल्युटली क्रुशियल. इट्स ॲब्सोल्युटली क्रुशियल अशा पद्धतीनं हे वाक्य होईल.